बेल वाजली नाही पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। तो परमात्मा परब्रह्म पुरुषोत्तम सदा सर्वदा परिपूर्ण। हे जगतही त्या परब्रह्मापासूनच पूर्ण आहे। या जगताला पूर्णत्व देऊ नाही तो परब्रह्मा पूर्ण आहे। त्यातून पूर्ण काढून घेतले तरीही पूर्णच उरते। उपनिषदातल्या याच विचाराने मलाही विचार करायला भाग पडले। या परिपूर्ण अशा परब्रह्मापासून उत्पन्न झालेला हा माणूस मग आज तो अपूर्ण कसा? पूर्णावस्था अपूर्णकडे नेत असताना आपल्याला ती शून्याकडेच नेत असते। या पुलंच्या वाक्याचा अर्थ शोधण्याकरिता आणि समजाविण्याकरिता नमस्कार, मी ऋतुजा शिवदास मुंडे व्यासपीठावर विषय मांडते एक शून्य मी। 6व्या शतकात आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला आणि गणिताच्या विश्वात एक आमूलाग्र बदल घडून आला। शून्याला स्वतःला जरी काही किंमत नसली तरी एखाद्या अंकाची किंमत शतपटीने वाढवण्याची आणि त्याच अंकाची किंमत शतपटीने घसरवण्याची ताकद शून्यात आहे, हे एक शाश्वत सत्य। मग शून्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद माणसात निर्माण झाली की मग गवसणी घालायला संपूर्ण आकाश पुरं पडते। पाण्याचा एक थेंब जेव्हा वेगळं होऊन जगू पाहतो तेव्हा त्याला काहीच किंमत उरत नाही, परंतु तोच एक थेंब जेव्हा समुद्रात जाऊन विलीन होतो तेव्हा त्या एका थेंबाचा समुद्र झालेला असतो। तेव्हा त्या एका थेंबाचं अस्तित्व समुद्रा एवढं अथांग झालेलं असतं, अगदी शून्यासारखंच। बौद्धांनी क्षणभंगुरवाद सांगितला तेव्हा त्यांनी पदार्थाच्या 3 स्टेजेस सांगितल्या, उत्पत्ती, स्थिती आणि लय। मग हा लय आपल्याला नाश जरी वाटत असला तरी हा लय नाशाकडे नेणारा नसून नवीन उत्पत्तीची नांदी दर्शवितो। थोडक्यात काय तर बौद्धांच्या या शून्यवादाचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी वस्तू शून्य होते तेव्हा त्यातून काहीतरी नवीन निर्मिती होते। एखाद्या झाडाचं बी जेव्हा स्वतःला शून्य करून या मातीत गाडून घेतं तेव्हा कुठे या मातीतून एक भला मोठा वृक्ष उभा राहतो। म्हणजे सांगायचं काय तर जोवर माणूस स्वतःला शून्य करून घेत नाही तोवर त्यातून काहीच नवीन निर्माण होत नाही। मग आजच्या या भांबावलेल्या जगापुढे यक्ष प्रश्न उभा राहिलाय की माणसानं जगायचं कशासाठी? अमेरिकन विचारवंतांनी याला आयडेंटिटी क्रायसिस म्हटलंय। म्हणजे काय तर या आजच्या नवीन पिढीला हा प्रश्न पडलाय की या जगापुढे स्वतःची ओळख काय म्हणून पटवून द्यायची। आज 21व्या शतकात माणसानं तंत्रज्ञानाच्या बळावर संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवलंय। त्याची झेप चंद्र, मंगळ काय तर सूर्याच्या दिशेपर्यंत जाऊन पोहोचली, परंतु या सगळ्यात माणसाला स्वतःच्या शून्य अस्तित्वाचा विसर पडलाय आणि त्याच्या समोर उभा राहिलाय तो अहंकार। संत रामदास म्हणतात, गळेना गळेना अहंता गळेना, बळी आकळेना मिळेना मिळेना। माणसाच्या मनात खोलवर रुजलेला हा अहंकार तो काही गळून पडत नाही आणि मग कितीही प्रयत्न केला तरी माणसाला ज्ञान मिळत नाही। ज्ञान मिळालं नाही की त्याला त्याच्या अस्तित्वाची जाण होत नाही आणि अस्तित्वाची जाण झाली नाही की माणूस समाधानी होत नाही। या भारताच्या भूमीत कित्येक महापुरुष होऊन गेले ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर या समाजाच्या कल्याणासाठी कष्ट घेतले। कुणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिली तर कुणी उपेक्षितांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस केला, तर कुणी स्त्री शिक्षणाचा अट्टहास धरत विरोधाशी झुंज दिली। अहंकार, मीपणा असल्या गोष्टी त्यांच्या मनात नव्हत्याच। त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं, शून्यातनं स्वतःचं अस्तित्व उभं केलं आणि म्हणून आज त्यांची किंमत कित्येक पटीने मोठी आहे आणि म्हणून आज त्यांचं नाव प्रत्येक जण आठवणीने घेतो। आपण जन्माला आलो ते शून्यातनच निर्माण झालो आणि मरतो तेव्हाही शून्यातच विलीन होतो। मग या मधल्या काळात मीपणाचा पगडा एवढा घट्ट का? अहंकाराचं धुकं एवढं दाट का? अरे प्रत्येकाला या स्वतःच्या शून्य अस्तित्वाचा विसर का पडावा? इतरांची तुलना करता करता स्वतःच्या या शून्य अस्तित्वाला माणसानं पारखं का व्हावं? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नराणं। आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी माणूस आणि पशु या दोघांमध्येही समान आहेत। मग आपल्यात असं वेगळं काय तर बुद्धी, जिच्या योगाने आपण योग्य अयोग्य काय सारासार विचार करण्याची आणि त्यानुसार कर्म करण्याची पात्रता माणसामध्ये आहे। पण तरीही या सगळ्या गोष्टींचा विसर माणसाला पडतो आणि मग माणूस या 4 गोष्टींच्या चिंतेपलीकडे न जाता माणसाचं पशुत्व कुठेतरी कमी पडतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय चाललंय।
मग या सगळ्यातनं आपल्याला काय शिकायला पाहिजे? संत रामदास म्हणतात की या जगात सर्व सुखी असं कोण आहे? तर कोणीच नाही. अहंकार, मीपणा या सगळ्यात अडकलेला माणूस सर्व समाधानी नाही, सर्व सुखी नाही. अहंकाराने या माणसाचं सगळं अस्तित्वच हिरावून घेतलंय. मग या सगळ्यातनं आपल्याला शिकायचं काय? तर मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्याला कळले हो. या पंक्तींचा अर्थ ज्या दिवशी प्रत्येक माणसाला समजेल, ज्या दिवशी प्रत्येक माणसाच्या मनातला अहंकार मी पण खाली गळून पडेल, जेव्हा माणसाला त्याच्या शून्याची जाणीव होईल, जेव्हा माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्याच्या उरामध्ये निर्माण होईल, मला वाटतं त्या दिवशी खऱ्या अर्थाने माणूस आनंदी होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने माणूस समाधानी होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याच्या शून्याला, त्याच्या अस्तित्वाला किंमत मिळेल. आणि म्हणूनच एक शून्य मी असं म्हणत कुसुमाग्रजांच्या काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. त्या शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी, त्या शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी. धन्यवाद. जय हिंद.